भजं वानरयुक्तमुख्यं शरणं प्रपद्ये योगपीठे कटे भीमरथ्यां परिकाय धातुमिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं लिङ्गाभजे नमो देवै महादेवै सततं नमः नमः प्रकृतिभद्राय नियतात्मतां गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिये नमो नमः ओम गणाय नमः ओम गणाय नमः ओम गणाय हरिभजन कधी या कमलमुख राम भजन कधी आहे भगवंतांनी मुख कशा दिलेले आहेत फक्त भाता मनासाठी खाण्यापेक्षासाठी फक्त नाही कशा दिलेले आहेत भगवंताचं नामस्मरण करतो म्हणून तुम्ही इथे सगळे इथे एवढं उपस्थित आहेत की कबीर महाराज म्हणतात बेकार जे मुख आहे बेकार मुख कोणाला म्हटलेले जे मुख कधी भगवंताचं नामस्मरण आपल्याला आपलं मुख पवित्र आणि धन्य करायचं म्हणून मराठा नाथ महाराजांनी ह्या मंत्राचा महिमा वर्णन केला त्याचा प्रत्येकाचा महिमा वेगळा भगवंतांनी सांगितलं किंवा दिलेलं आहे जसं तुम्ही जेवढे इथे बसलेले आहे प्रत्येकाला भगवंतांनी काही ते वरदान दिलेलं आहे काही का वैशिष्ट्य प्रत्येकाने दडलेलं आहे तर तो बघा की ओम जनार्दन नामा हा मंत्र आपण जपला नामस्मरण केलं कारण एक कलियोग कोणतं चालू आहे कलियोग चालू आहे एकूण योग किती आहे 4 योग आहेत पहिलं युग कोणतं कृत आता सत्ययुग दुसरं त्रेता तिसरं द्वापार आणि चौथं कलियुग कलियुगामध्ये जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल त्यासाठी काय करावं लागेल नामस्मरण करावं लागेल कलियुगी उद्धार हरीच्या नामी म्हणत असतात ही भगवंताच्या नामाशी आपला उद्धार होणार नाही म्हणून ओम श्री संत तुकाराम महाराजांनी यांनी आयुष्यभर काय केलं तुकाराम का विना बोले विठ्ठल विठ्ठल नाम मीराबाईंनी आयुष्यभर काय केलं कृष्ण कृष्ण राधेश्याम